सेंट्रल मार्टकडून राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय, अर्थात मार्टकडून राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे। बीएमसीच्या सगळ्या रुग्णालयातील ओपीडी सेवा आज त्यामुळे बंद आहेत। बीएचएमसी वैद्यकीय डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला विरोध आहे। एमएमसी नोंदणी देण्याचा सरकारच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाणार आहोत आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, आपण पाहतोय माननं हा संप पुकारल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर कसा परिणाम दिसतोय? महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहे त्यांच्या डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे आणि याच संपाला मार्टच्या डॉक्टरांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। मार्टच्या डॉक्टरांकडून देखील आज संप पुकारण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर ओपीडी सेवा ही बंद राहणार आहे। याच संदर्भात डॉक्टरांशी आपण बातचीत करणार आहोत। आजचा जो संप आहे त्याच्या विशेष मागण्या काय आहेत? देखा, माझं नाव शुभम दुगमवार, सायन मार्ट प्रेसिडेंट। कसं आहे ना, आम्हाला सरकारने जे बीएचएमएसच्या डॉक्टरांना जे रजिस्ट्रेशन एमएमसी रजिस्ट्रेशन जे ग्रँट केलं आहे त्याच्या विरोधात आम्ही प्रोटेस्ट करतो एक तर। आणि असं नाही की आम्हाला कोणत्या पॅथीबद्दल, कोणत्या डॉक्टरांबद्दल, बीएचएमएसच्या डॉक्टर किंवा अनेक डॉक्टरांबद्दल काय आम्हाला अपोजिशन नाही। त्यांची पॅथी त्यांना चांगलं आहे। आमची पॅथी, आमचं असं म्हणणं आहे की जे 1 वर्षाचा कोर्स करतायत, ब्रिज कोर्स करून एमएचएसद्वारे ब्रिज कोर्स चालवला जातो, त्या कोर्स करून तो डायरेक्ट त्यांना जो ॲलोपॅथी कोर्स जो ज्याच्यासाठी आम्हाला 5 वर्ष एमबीबीएस, 1 वर्ष इंटर्नशिप, 3 वर्ष एमडीएमएस आणि वरतून सुपर स्पेशालिटी, हे सर्व केल्यावर आम्हाला प्रॅक्टिस करायची परवानगी भेटते, नॉलेज येते आणि त्यामुळे आम्ही इलिजिबल आहोत मॉडर्न प्रॅक्टिससाठी। आणि तुम्ही बीएचएमएसची प्रॅक्टिस केल्यावर 1 वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यावर आणि तुम्हाला 1 वर्षाच्या ब्रिज कोर्समध्ये जे आम्हाला नॉलेज घ्यायला 15 वर्ष लागत आहेत, तुम्ही 1 वर्षाच्या कोर्सवर मॉडर्न प्रॅक्टिस करायला कसं परमिशन देत आहेत? ही एवढी मागणी आहे की बाबा सरकारनं जेव्हापर्यंत कोर्टाचा मला निवेदनं केलेत, पत्र लिहिलीत, त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन भेटी देखील घेतल्यात, पण तरी देखील शासनाकडून आम्हाला कुठलंही पॉझिटिव्ह उत्तर आलेलं नाही। आणि शासनाचं असं म्हणणं आहे की रूरल किंवा खेडेगावांमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर्स नाहीत, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टर्स नाहीत। पण काही दिवसांपूर्वीच शासनाने एक सर्क्युलर जाहीर केलं की एमबीबीएस नंतर जे बंधपत्र असतं, जे 1 वर्षाचा कंपल्सरी बॉन्ड असतो, तो शासनाकडनं रद्द करण्यात आला। आणि त्याच्यामागचं कारण असं होतं की आता पुरेसे डॉक्टर अवेलेबल आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यामुळे एमबीबीएसच्या पोरांना एमबीबीएस नंतर 1 वर्षाचा बॉन्ड करण्याची काही गरज नाही असं सांगून तो बॉन्ड रद्द करण्यात आला। पण तरी देखील आज बीएचएमएस डॉक्टर्सना एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन दिलं जातंय, फक्त हे कारण सांगून की डॉक्टर्स पुरेसे उपलब्ध नाही। तर सरकार कुठेतरी स्वतःच्याच म्हणण्याला कॉन्ट्राडिक्ट करत आहे, तर सरकारने त्याकडे थोडं लक्ष द्यावं। हा जो संपाला आजपासून सुरुवात झालेली आहे, किती काळ हा संप असणार आहे? जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या आमच्या व्हॅलिड मागण्या आहेत, त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप असाच कंटिन्यू ठेवू। आज आम्ही फक्त ओपीडी सर्व्हिसेस बंद केल्या आहेत। जर आमच्या मागण्या आज 24 घंट्यामध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इलेक्टिव्ह सर्व्हिसेस पण बंद करणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही आमचं आंदोलन अजून तीव्र करू। संप सुरू आहे याचाच परिणाम रुग्णांवरती होत आहे, कारण बरेच रुग्ण हे याच हॉस्पिटल्समध्ये येत असतात आणि त्यांचा जो परिणाम आहे तो संपूर्ण रुग्णांवरती होताना पाहायला मिळतो। तसं पाहिलं तर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवलेल्या आहेत। सध्या फक्त ओपीडी सर्व्हिसेस बंद आहेत। तर ज्या रुग्णांना इमर्जन्सी बेसिसवरती ट्रीटमेंट लागणार आहे त्यांच्यासाठी आम्ही संप नाही केलेला आहे। फक्त ओपीडी सर्व्हिसेसवरती, ज्या पेशंटला फक्त ओपीडी बेसिसवरती आम्ही ओपीडीमध्ये पाहतो, त्या सर्व्हिसेस फक्त आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या तरी। फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू आहेत, त्यामुळे इमर्जन्सी ज्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट लागणार आहे ते तर सुरुवात आहे। त्यासाठी पेशंटला कोणतं काय हे होणार नाही की त्यांना रुग्णसेवा नाही भेटणार नाही, ट्रीटमेंट नाही भेटणार आहे असं नाही। फक्त ओपीडी बेसिसवरती आम्ही सध्या स्थगित केलेली आहे। अगदी स्नेहा, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।